नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचं विश्लेषण केल्यानंतर त्यांचं भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितलं जातं। त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांना फार महत्त्व आहे। त्या आधारेही एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगणं शक्य आहे अशी मान्यता आहे। सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या शरीराचा एक असा अवयव आहे ज्याला पुरुषांनी पाहणं किंवा स्पर्श करणं टाळलं पाहिजे, अन्यथा संबंधित पुरुषांना विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकतं। सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रीचा एक असा अवयव आहे ज्याकडे पुरुषांनी चुकून पाहू नये। खरं तर स्त्री शरीराच्या प्रत्येक अवयवाची शुद्धता शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे, पण स्त्रियांच्या काही अवयवांना पुरुषांनी स्पर्श करू नये किंवा त्यापासून दूर राहणं गरजेचं आहे। असं म्हणतात की स्त्रीचा हा अवयव पाहिल्यास गरिबीसोबत विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो। हा अवयव म्हणजे स्त्रीची नाभी। पुरुषांनी चुकूनही स्त्रीच्या नाभीला हात लावू नये। धार्मिक मान्यता आहे की स्त्रीच्या नाभीत देवी कालीची शक्ती असते, त्यामुळे नाभीला स्पर्श केला तर देवी काली रागावते व त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला भोगावे लागतात। एखाद्या पतीनं प्रेम करताना देखील पत्नीच्या नाभीला हात लागणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, अन्यथा अशा व्यक्तींवर दुःखांचा डोंगर कोसळू शकतो। तो भयंकर समस्यांनी वेढला जाऊ शकतो। अशा समस्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील मोठा कालावधी वाया जातो अशी ही मान्यता आहे। आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये एखाद्या पतीच्या कट्टर शत्रू कोणत्या महिला असू शकतात याबाबतही भाष्य करण्यात आलं आहे। आचार्य चाणक्यांनी अशाच काही महिलांबद्दल सांगितलं आहे ज्या स्वतःच्या पतीच्या कट्टर शत्रू असतात। आचार्य चाणक्य यांच्या मते जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती हा त्यांची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा त्यांची स्वतःची पत्नी ही त्यांची मोठी शत्रू बनते। स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या पतीवर नेहमीच पत्नीची नजर असते। अशा पुरुषावर पत्नी ओझं बनते। जुगार किंवा दारूचं व्यसन असलेला पुरुष देखील त्याच्या स्वतःच्या पत्नीला कधीच आवडत नाही। अशा वाईट सवयांचं व्यसन असलेला नवरा हा पत्नीचा सर्वात मोठा शत्रू असतो, कारण पैशाची उधळपट्टी अशा पुरुषांकडून होत असते। तसंच जे पुरुष सातत्यानं स्वतःच्या पत्नीसोबत खोटं बोलत असतात ते देखील त्यांच्या पत्नीचे मोठे शत्रू बनतात, कारण अशा पुरुषांना एक खोटं लपवण्यासाठी स्वतःच्या पत्नीशी वारंवार खोटं बोलावं लागतं। परिणामी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो व नातं तुटत असतं। खरं बोलणारा जोडीदार महिलांना नेहमीच आवडतो। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।